नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत कच्च्या हिरव्या मुगाची भाजी. भाजून घेऊन बिना मोड आणता बिना भिजवता मुगाची भाजी कशी करायची चला तर बघूया. त्यासाठी इथे एक वाटी मूग घेतलेत मी. हे हिरवे मूग आहेत. याच्यामध्ये पण दोन प्रकारचे असतात, लालसर पण असतात. हे हिरवे मूग एक वाटी घेतले, ते स्वच्छ धुवून घेऊ 2-3 पाण्याने. धुवून घेतले तिथे मूग. आता हे भाजून घेऊ. मूग तव्यावर भाजून घेणार आहोत आपण. कुणी कुणी भाजल्यानंतर धुतं, पण तसे व्यवस्थित धुता येत नाहीत, खूप गरम असतात म्हणून मी अगोदर धुते आणि नंतर भाजते. व्यवस्थित चोळून धुता येतात. आता इथे मूग भाजून घ्यायचे आहेत आपल्याला, मस्त असे खरपूस होईपर्यंत. 2-3 मिनिट भाजल्यानंतर आपल्या मुगातलं सगळं पाणी जिरतं. ते बघू शकता आपले मूग एकदम कोरडे झालेत, पूर्ण पाणी आटलं यातलं, पण अजून भाजलेले नाही आहेत व्यवस्थित. याला छान चॉकलेटी रंग येईपर्यंत किंवा खरपूस असा वास सुटेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आपल्याला. एकसारखं हलवत मूग भाजून घेऊ इथे. आता इथे बघू शकता कलर बदलला आहे आपल्या मुगांचा, एकदम मस्त असा चॉकलेटी रंग आला आहे आणि वास पण मस्त सुटला आहे. आता याला काढून घेऊ. तवा खूप गरम आणि जाड आहे, त्यामुळे मूग जळतील म्हणून काढून घेतले. आणि याला आता लगेच कुकरमध्ये टाकून घेऊ, कारण आपण अगोदरच धुतलेले आहेत, त्यामुळे डायरेक्ट शिजायला घालू. आता याच्यामध्ये आपण 1.5 ग्लास पाणी घालून घेणार आहोत. याच्यात 1.5 ग्लास पाणी घातले आणि एक टोमॅटो घेतलाय चिरून, बारीक चिरून घेतलेला टोमॅटो याच्यामध्ये घालून घेऊ, किंवा तुम्ही फोडणीत घातला तरी चालेल. आणि थोडंसं मीठ टाकले. आता कुकरला झाकण लावू, शिजायला ठेवून देऊ. आता आपण कुकर ठेवला आहे गॅसवर. 4 ते 5 शिट्ट्यांमध्ये मूग एकदम व्यवस्थित शिजतात. तोपर्यंत आपण वाटण करून घेऊ. त्यासाठी 4-5 हिरव्या मिरच्या घेतल्यात, लसूण घेतला आहे, जिरे घेतलेत, कोथिंबीर आणि सुकं खोबरं असं किसून घेतलं आहे. कोथिंबीरीचे देठाचा भाग घेतला आहे. आता हे वाटून घेऊ आपण. मिक्सरच्या भांड्यात टाकू आणि याला वाटून घेऊ. आता इथे वाटून झाला आपला मसाला. मसाला आपल्याला खूप जास्त बारीक नाही किंवा खूप जास्त जाड नाही, असा मध्यम वाटून घ्यायचा आहे. बघू शकता अशा पद्धतीने मसाला वाटून झाला आपला. तोपर्यंत आपल्या कुकरच्या शिट्ट्या पण झाल्यात आणि हवा पण निघाली. आता उघडून बघू. बघू शकता एकदम मस्त असे मूग शिजलेत आपले, एकदम मऊ मूग शिजून निघालेत. 4 शिट्ट्या होऊ दिल्यात मी. मस्त असे मूग शिजलेत. चमचा लावला की लगेच फुटले जात आहेत. थोडेसे मूग घोटून घ्यायचे, म्हणजे याने भाजी मिळून येते. आता गॅसवर एक कढई ठेवली आहे, तिच्यात तेल टाकू. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी टाकू. मोहरी थोडीशी तडतडली की त्याच्यामध्ये ठेचलेला लसूण टाकू. सोलून ठेचून घेतलाय लसूण. कडधान्याला लसणाची फोडणी खूप छान लागते. लसूण थोडासा सोनेरी झाला की याच्यामध्ये जिरे टाकू 1 चमचा. जिरे छान फुलले की याच्यामध्ये वाटून घेतलेला मसाला टाकून घेऊ. आणि मसाला थोडासा परतून घेऊ. आपली मिरची लसूण याचा कच्चेपणा जाईपर्यंत थोडासा मसाला परतून घेऊ. आता मसाला परतून झाला आहे आपला. याच्यामध्ये थोडीशी हळद टाकू. आपल्याला बाकी कुठलेच मसाले टाकायचे नाही आहे.
तर आपण फक्त हिरव्या वाटणातली मुगाची भाजी बनवणार आहोत. मसाले वगैरे अजिबात घालायचे नाही. आणखी याला थोडंसं परतून घेतलं आणि याच्यामध्ये शिजून घेतलेले मूग टाकून घेऊ. थोडेसे घोटून घेतलेले ते फोडणीमध्ये ओतून घेऊ. खूप जास्त घट्ट आहे भाजी. याच्यामध्ये मिक्सरचं भांडं धुवून पाणी टाकून घेऊ आणि आपला कुकर पण आपण धुवून याच्यामध्ये पाणी टाकून घेऊ. तुम्हाला जशी घट्ट पातळ पाहिजे तेवढं पाणी टाकून घ्या. आता याच्यामध्ये मीठ टाकून घेऊ. पण आपण अगोदर पण मीठ टाकलेले आहे, त्या हिशोबाने मीठ टाकून घ्यायचं. आणि आता इथे उकळी येऊ देऊ भाजीला. कधी कडधान्य भिजवायचे लक्षात राहिले नाही किंवा भाजीला काही नसेल तर ऐन वेळेस करण्यासाठी ही भाजी एकदम उत्तम पर्याय आहे आणि खायला पण तेवढीच टेस्टी लागते. एकदम साध्या पद्धतीने मुगाची भाजी, ना मसाले ना जास्त तेल, अशी भाजी बाजरीच्या भाकरीसोबत भातासोबत खूप छान लागते. आता इथे आपली भाजी तयार झाली आहे. मस्त अशी मुगाची भाजी. वरतून कोथिंबीर टाकू. इथे तयार आहे आपली गरमागरम मुगाची भाजी. बाजरीच्या भाकरीसोबत खा किंवा भातासोबत किंवा चपातीसोबत, कशाही सोबत छानच लागते. तुम्ही पण या पद्धतीने एकदम साधी अशी मुगाची भाजी एक वेळेस नक्की करून बघा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.